नमस्कार. योग दिवस आला की एक प्रकारची अनामिक भीती मनामध्ये सुरू होते. कारण कुठून ना कुठून कोणी ना कोणीतरी आपल्याला योगासनं करायला बोलवतं. महत्त्वाचं म्हणजे काय होतं की आपण साधी मांडी घालताना सुद्धा एक पाय येतो आणि दुसरा पाय विरुद्ध दिशेला पळायला चालू होतो. अशा परिस्थितीमध्ये योगासनं करणं म्हणजे थोडंसं अवघड होऊन बसतं. परंतु त्यातून जर आपण गेलोच समजा योगासनं करायला, तर काही लोक आहेत ते असा हात पाठीमागून घेऊन दुसऱ्या पायाचा अंगठा पकडा म्हणतात. आता आम्हाला बायकोमुळे समोरून अंगठे पकडायची सवय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हा नवीन प्रकार कशासाठी सांगता? आणि असं करताना जी आमची काही परिस्थिती होती, ज्याचे फोटो तुम्ही सोशल मीडियावरती टाकता, ठीक आहे. परंतु समजा चुकून बायकोने ते बघितले आणि तिने अंगठे पकडायची पद्धत जर मला बदलायला सांगितली तर माझी काय परिस्थिती होईल, याचा थोडासा विचार करायला पाहिजे. त्याप्रमाणे गेल्या वर्षीचा एक प्रसंग आहे की मी योगासनं करायला गेलो आणि त्यामध्ये असं झालं की नेहमीप्रमाणे मी खूप प्रयत्न करून ती योगासनं करायला लागले. डबल बार बंदुकीमधून जशा गोळ्या सुटाव्यात तसे शर्टाची 2 बटणं तट्टकन तुटून समोर सुंदर असलेल्या एका तरुणीच्या पुढ्यामध्ये जाऊन पडली. तिनेही गप्प न बसता काका हे घ्या म्हणून बटणं न देता तिच्याजवळ असलेल्या 2 सेफ्टी पिना दिल्या आणि त्या लावून पुढचे अर्धा पाऊण तास मी योगासनं करत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये योगासनं करणं हे किती अवघड काम आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे या योग दिवसाच्या मी थोडासा धसकाच घेतलेला आहे. तरी आपणा सर्वांना अशी परिस्थिती न येता आपण सर्वांनी योग करावा अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.